नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी समोर आलेली आहे की आता ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि कुठली तारीख असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। तर लाडक्या बहिणींनो, 18 सप्टेंबर 2025 रोजी जो जी-आर निघाला होता, त्या जी-आर मध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की येत्या 2 महिन्यामध्ये म्हणजे 18 सप्टेंबर 2025 पासून समोर 2 महिने म्हणजेच 18 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला तुमची ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते जे आहेत ते मिळणार नाही। तर या संबंधित एक मोठी बातमी समोर आलेली आहे, ती बातमी आपण बघूयात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रिमंडळात बैठक घेतली आहे। दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून ladkibaheen.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध आहे। यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। उर्वरित ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन देते। तर लाडक्या बहिणींनो, हीच एक शेवटची तारीख असणार आहे की 18 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला तुमची ई-केवायसी पूर्ण करावीच लागणार आहे, अन्यथा तुमचा हप्ता हा बंद होऊ शकतो। म्हणून लवकरात लवकर जा आणि तुमची ई-केवायसी पूर्ण करा। ई-केवायसी कशी करावी हे जर तुम्हाला माहित नसेल तर त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल, तिथे जा आणि तो व्हिडिओ बघा आणि तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्या। धन्यवाद।